श्री जगन्नाथपुरीमध्ये आमचं दर्शन कसं झालं आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर मंदिराच्या आतमध्ये ना फोन तर काही अलाउड नव्हता बरं का, पण बाहेरून जेवढ्या क्लिप्स घेऊ शकत होते ना तेवढ्या मी क्लिप्स घेतलेत. आता आतमध्ये गेल्यावरती काय काय आम्ही बघितलं आणि दर्शन कसं झालं हे तुम्हाला शब्दात मी कसं सांगू तेच समजा नाही. सगळ्यात आधी तर ना आम्ही परफेक्ट टाईमला गेलो होतो. जिथे झेंडा पण चेंज करायचा चालू होता ती पहिल्यांदा बघितला. एवढं भारी वाटत होतं ना. आणि आम्ही ना दर्शनासाठी ना एका लोकल माणसाची हेल्प घेतली होती बरं का, कारण आम्हाला दर्शनासोबतच ना तिथली थोडी माहिती पण पाहिजे होती आणि त्यांनी आम्हाला खूप छान दर्शन घडवून दिलं आणि सोबतच माहिती पण दिली. आता मंदिराच्या आतमध्ये ना जसं असं वाटत होतं की जसं स्वर्गातच गेले आणि एवढं छान दर्शन झालं. सोबतच ना डोळे भरून देवाला बघितलं आम्ही. आता डोळ्यानं जे बघितलं ना ते कधीच नाही विसरू शकत. आणि एवढं बघून ना मी आता सगळ्यांना म्हणेन की लाईफमध्ये एकदा तरी श्री जगन्नाथपुरीला जावा. नंतर आम्ही मार्केटला गेलो होतो. आता तिथे शॉपिंग वगैरे काही केली नाही, रिटर्न आलो. अबीरचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि फॅमिली टाईम होता त्याच्यामुळे काही क्लिप्स घेतलेल्या नाहीत. आणि अजून ना ह्याचं 3 पार्ट तर येणार आहेत बरं का, त्याच्यामुळे ना नक्की फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.